भारतीय डाक विभागाची नवी कार्यप्रणाली कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांवरती पाहायला मिळतोय। सकाळपासूनच अशा स्वरूपामध्ये ग्राहकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी होते आहे। मागील 2 दिवसांपासून या ठिकाणी जी नवी कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे आणि यासाठी या ठिकाणी जे काही नागरिक येत आहेत त्यांचे कामं जे आहेत ती खोळंबलेली आहेत, कारण की सर्व्हर जे आहेत ते नवीन पद्धतीने आलेलं आहे आणि नवीन सर्व्हर हे पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे, अवधी लागतो आहे आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। किती वेळ झाला तुम्ही इथे आले? 9:30 वाजता आलेलो आहे। काय पाठवायचे? सरकारी टपाल आहे, पोलीस स्टेशन पत्र आहे शासकीय। किती वेळ लागतो नेमका? काय चालू बंद होतं त्यामुळे आता सकाळपासून तर काय थोडा वेळ अर्धा तास सुरू झालं, पुन्हा बंदच राहिलेलं आहे। आणि तुम्ही किती वाजता आलेत? काय सध्या 10 वाजता आलो आहे। मागच्या सोमवारपासून बंद आहे। आज सर्व्हर हमेशा सारखं डाऊन आहे सध्या। काल दुपारी बंद होतं। अजूनही प्रॉब्लेम आहेच। किती नंबर लागेल का? चालू 5 तारीखपर्यंत बंद होतं हे। ते मी आलो म्हणलं साहेब एवढं अर्जंट आहे म्हणलं, तर म्हणलं नाही आता 5 तारखेला डायरेक्ट या। मग 5 तारखेला दिवसभर इथं होतो। नंबर आला माझा आणि 3ला काउंटर बंद झालं। म्हणलं प्रॉब्लेम झाला, जाऊ वापस। पुन्हा सकाळी 9:30ला लाईनला आलो काउंटर उघडायच्या आधी। काउंटर उघडलं तरी आमचा नंबर यायचा आणि ते काममध्ये त्याला काहीतरी अडथळा व्हायला लागला। सर्व्हर डाऊन आहे, कुठं नेटच चालना असं म्हणून आता मी 9:30 वाजल्यापासून आम्ही थांबलो होतो सर। रक्षाबंधनला अवघे 2 दिवस शिल्लक आहेत आणि या ज्या बहिणी आहेत आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी देखील या ठिकाणी त्यांची लाईन जी आहे ती पाहायला मिळते आहे। सकाळपासूनच या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी गर्दी करत आहेत। मात्र या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं जे सर्व्हर आहे ते डाऊन आहे। जी नवी कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित होण्यासाठी अवधी लागतोय आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।